तिच्या वावरात. तर चाल चाल करीत हे मग काय मन नाही होतं बिचारे जायले. तिनं म्हटलं जबरदस्तीनं चालणं कांता. तर चालली गेली. ट्रॅक्टर होता जायसाठी. चाल म्हटलं चाललं जा म्हणून गेली होती. मग अशा वेळेस सांगून देते ना बाई कांताबाई, सांगून देत जा ना अशा वेळेस. मला यायला जायला किती तकलीफ होते मग. हा पैदल येणं पैदल जाणं दुसरं काम होते ना मग माय कोणतं. तुम्हाला तर माहिती बापा कसं काम आहे माहिती. माझ्या घरचा माणूस कसा आहे तुम्हाला माहितच आहे सगळं. अहो तर टाइमावरच झालं हो सगळं. मी चाललीच नाही होती. तिनं मला म्हटलं चालणं करून तर गेली होती. एकटीच गेली होती मी. पैसे बुवा थोडे आले होते इथे तर त्याच्या ड्युटीवर गेले होते. व आम्ही आले का हो शांताबाई? ये ना ये बसू आपण. कमला 2 कप चहा कर बरं आमच्या दोघीसाठी. आम्ही बसतो इथं. देता काय करून? हो बाबा देतो ना करून. चहा पाहिजे तर करून देतो बाबा. बसा ना तुम्ही दोघी जणी. काय म्हणते बा कमला? काय कसे चालू आहे काम धंदे? हा काय म्हणते? काय ते बाबा शांताबाई सगळं तर आहे. सगळं आहे. जात असतो आपली कामाला जातो आणि बस बाबा कळतून खातो. हाय आपल्या गरीबाची जसं आहे त्याचं. हो बाबा काम तर करायच लागते हो कमला. काम नाही करशील तर कसं जमन बाबा. हो जाणं तू करणं चहा ठेव आणि चहा करून दे ना मग कोणी. पुऱ्या घराला पोछा लाव जाज कमला. हा सारा घर गंद होऊन पडलाय म्हटलं. आणि झाडझूड जराशी बारीक करत जाय. झाडे जुडे सगळे इकडचे काढकूड करत जाय जराशी. हा जिकडचं तिकडचं पसारा तसाच राहते म्हटलं पडला माझ्या घरातला. मग माणूस बोलते माझ्या घरचा आला म्हणजे. कामवाली बाई असून म्हणते घरात एवढा गह्याटा कसा राहते म्हणते. मलाच बोलते ना बापा. आता बरोबर करतो जराशी. रोज तर करतो बापा कांताबाई रोजच तर करतो. तरी असं करता का बाबा घनघन करता का? हा असं नका करत जा बापा. गरीबाला असं घनघन करणं बरोबर नसते. सगळे काम करतो तुमच्या मनासारखे तरी असं बोलता. नाही हो कमला घनघन करतो काय मी आजपर्यंत केली का तुला कधी घनघन? तुझ्या मनासारखंच तर करतो तू. येतं आपली कामं करतं सारं करून लवकरच जातं. मी कधी म्हणतो तुला? हा तुझ्यासारखा पगार घेतो मनासारखा तरी काय म्हणतं मला असे म्हणतं घन करतो म्हणतं. मी नाही करत बाबा कोणाला घन बिलकुल करत नाही. मला आवडत नाही. तुझ्या मनानं कर पण काम साफसुथरं कर बापा. असं राहते कामवाल्याचंही नाही. हा म्हणजे काम तर काम भेटते तरी बापा याचा करते. मी काय म्हणत होती कमला? बोल ना शांताबाई काय म्हणतो? काय म्हणाले आली तू? बोल ना मले. अहो मी काय म्हणतो कांता तुले. अरे म्हटलं तू मागच्या वेळेस कपडे आणायला गेली होती का नाही? तू म्हणे नाही त्या बहिणीचं लग्न आहे म्हणे तर कपडे आणायला गेली म्हणे काय? हा जराशे कमी बजेटमध्ये आणि साजरे कपडे भेटते म्हणे अशी म्हणे नाही काय तू? तर कुठून घेतले होते म्हटलं त्या? तर मला सांग म्हटलं. आता कपडे घ्यायला लागल ना व साक्षगंधासाठी लग्नासाठी. तर आता जवायला कपडे घ्यायला लागत काय बिचारी साक्षगंधात. तर म्हटलं पाहू म्हटलं जरासं. आता बजेट मध्ये काही विषय नाही म्हणा. ते तर जेवढ्याचं घेईन तेवढ्याचं घेईन. पण आपल्याला विचारपूस नाही करायला लागन काय? हा एकदम जरासं आपलं पाहा लागन नाही कांता समजतेस तुले? अहो शांताबाई काय कुठं जातं? इथं जाणं बिझीलँडला जाणं अमरावतीत नाही काय? तिथं जाणं किती दूर पडते इथून आपल्या इथून तसंही. हा जाय जराशी तिथं जाय आणि तिथून घे. साजरे कपडे भेटते मी तिथूनच आणले होते. मार्केटही चांगलं आहे मोठं धाट. तर बरे कपडे भेटते तिथं. तिथं जाऊन पाय. मी आता माझ्या बहिणीसाठी शालू लग्नाचे पुरे कपडे आमचे कपडे बुवाचे कपडे सगळेचे कपडे तिथूनच घेतले बाबा. हाव काय हो भेटन तिथं नाही चांगले? आता आपण काय करतो इकून तिकून घेऊन घेतो. तर एवढ्या मोठ्या ठिकाणी जायचं आपल्याला कामही पडत नाही कधी नाही. मग नाही तर काय हो शांताबाई मी तर नेहमी तिथंच जातो बा. मी पोट्टेचे कपडे राहो का माई कपडे राहो का माईच्या माणसाचे कपडे राहो कोणाचे कपडे राहो साड्या जरी लागल्या ना मला मी तिथंच जातो. मस्त दाखवते कपडे. अन काय म्हणते रेट राहते जरासा पण तरी कनी कपडा चांगला दाखवते. आवडन आपल्याला असा. ठीक आहे मग जाऊन पाहा लागेल बाबा मला. मच्छा रुपीला सांगतो आता. हा इथं जाऊ म्हणून आपण म्हणून. अन बाकी काय म्हणते व? काय म्हणे कमला तुला काही म्हणे काय? नाही बाबा मला म्हणे फक्त ते काल कुठं गेलता म्हणे. काल होती नाही कधी मी घरी. तर कुठं गेला होता म्हणे तुम्ही म्हणे. मी म्हटलं कुठं तर गेली नाही बाबा. शांताबाईच्या वावरात गेली होती म्हटलं जेवाले. तर तिचं तोंडच उतरलं जसं. मला असं वाटते तिला मनाचं होतं का पाय ना शांताबाईनं आम्हाला नाही बोलावलं येईल बोलावलं. अव तू सांग आता आपल्याला कधी वक्तावर काही आठवण नाही राहत. त्या कुसुम काकूलेनी बोलावलं दुकानवाल्या. हा आता तिकडे गेली त्याला जर माहीत पैत झालं ना तर मी काढते साजरी ते आता. पण आता काय करू बाई ऐका लागन 2 शब्द कोणाचे. चूक झाली आपली तर. अहो मी भुलूनच गेली. हे कमलाची आठवण नाही त्या कुसुम काकूची आठवण नाही. अन काय म्हणते ते तिकडे हे नाही राहत काय होते विद्या ते गीता तिकडे त्याची आठवण नाही हो बाई. लय जणायला टाकून दिलं असं समजतो. आणि काय करता आता थांब म्हणून राही असं बाबा. अशी आहे शांताबाई तशी आहे शांताबाई. आता काय करू कशी आहे शांताबाई तर. हा जाऊ दे शांताबाई एवढं काही टेन्शन नको घेत जाऊ कोणाचं. फालतूच काय म्हणते लोकांना टेन्शन द्यायची आदतच असते कोणाले. बस ना आता तू चहा करते ना ते आता. हो बसतो ना बसतो आणायला लावते चहा. इकडे पहा
कशी दिसून राहिली? बापरे ननदबाई, खरंच खूप मस्त दिसून राहिला तुम्ही. हा हे साडी तुम्हाला भल्ली शोभली पण ननदबाई. तुमची साडी घातली वहिनी मी, तुम्हाला राग तर नाही आला ना? हट बापा, मला काय रागीन, घाला ना तुम्ही. तुम्हाला कोणती साडी घालायची आहे? लागन तेवढ्या साड्या आहे माझ्याजवळ. त्याच्यातल्या काही साड्या की नाही रुपाली ताई तुम्हाला आवडत असेल ना तर घेऊन जा. नाहीतरी माहितीये काय, साड्या जुन्या जुन्या पद्धतच्या होते, नवीन घ्यायला बरं होते. मग आपल्याला जुन्या त्या घातल्या तरी चालल्या जाते. वहिनी, मी तुमची एकही साडी नेत नाही. काऊन? आहे तुमच्या सगळ्या साड्या चांगल्या, मला आवडते असं नाही का आवडत नाही. पण माहिती आहे वहिनी, तुमच्या सगळ्या आठवणीच्या साड्या आहे म्हटलं. कोणालाही माहिती आहे काय, आता तुमच्या आईनं घेतलेल्या आहे, काही आपण आपल्या घरी दादानं घेतल्या आहे. मग तुम्ही सांगा, त्या प्रत्येक आठवणीच्या साड्या मी कशी नेऊ? तुमच्या साड्या तुमच्या जवळ वहिनी. काय होते रुपाली ताई, काही नाही होत. आठवणची काय आहे आता, तुम्ही सांगा, त्या जुन्याच होऊन जाते ना. मग मी घातली काय तुम्ही घातली काय? आता माझ्या आईनं घेऊ का तुमच्या आईनं घेऊ, काही फरक नाही पडत. तुम्हाला ज्या ज्या आवडल्या ना घेऊन जा त्या. नाही, मी जुन्या कायले नेऊ, मी नवीन नाही घेईन. आई मला नवीन घेऊन देणार नाही, आई घेऊन नाही देणार म्हणून का नेऊन तर राहिली. पण एवढा मोठा आता कायले नेतं म्हणून, पहिलेच तर म्हणते तिकडचा स्लोप करतं काय म्हणते जास्त. नाही बापा, तुम्हाला तर पहिले घेऊन देते, आई घेऊन देते, तुमचे भाऊ घेऊन देते, आणि काय म्हणते आमचेही भाऊ घेऊन देते. बापा सगळे घेऊन देते तुम्हाला, लय लाडाचे आहे तुम्ही. ते तर आहेच वहिनी, मी खरंच खूप नशिबान आहे. मी त्या सगळ्याच्या लाडाची आहे मी. हो बरोबर आहे वहिनी. भाजी कायची करून राहिला तुम्ही? पाहतो बा आता कशाची करू, तर मला काही तेवढं माहित नाही आता कायची करू. काय तर आता आई नाही घरी, आई कुठं गेल्या काय माहित. नाही तर आईला विचारलं असतं काय करू तर. वहिनी मी काय म्हणतो, मी करू लागू का तुम्हाला? मला शिकून द्या वहिनी, तुम्ही काही करू ना आता. नाही तर मग मला काही तिथं गेल्यावर काहीच येणार नाही. आणि तिथं गेल्यावर काही आलं नाही ना तर सासू तर माहिती आहे तुम्हाला, जशी तुमची सासू तशीच माझी सासू. माझी सासू तुमची आई वेना. हा, मी म्हटलं तर काहीतरी बाबा तुम्ही स्वतःच म्हणता काय झालं वहिनी? आई असो का कोणी असो, तुम्ही सांगा मला. सासू शेवटी सासू सारखीच वागते ना. सासू काही आई बनते काय? आईने बरं सासू मी पाहिला आता माझ्या आईवरून स्वतः. हा, तुम्ही एवढंही चांगलं वागता, एवढे करता, तरी माझी आई करतेच की नाही तुमच्यावर कुरकुर. मग त्याच्यावरून तर समजते का आपण काही जरी केलं तरी सासूचेच गुण दाखवते म्हटलं. नाही असं नसते. आई चांगली आहे तरी सासूपेक्षा लय बरे आहे. सासू तर लय असते कोणाकोणाच्या सासू. आता कोणी मैत्रिणी हे भेटते का नाही, त्या सांगतेत बापा माझी सासू अशी आहे, कोणी म्हणते माझी सासू तशी आहे. मी म्हणत असतो बाई माझ्या सासूसाठी तर बोलायला काही आहेच नाही. काय बोलू मी माझ्या सासूच्या विषयी? माझी सासू अशी आहेच नाही तर काय म्हणू मी? सासू तर सगळंच काही देते मला, सगळ्याच गोष्टी पार पाडते. कायले मी त्या सासूचे गुण गायत बसू तिथं? वहिनी येतो मग मी साडी बदलून, तुम्हाला थोडीशी मदत करू लागतो ना स्वयंपाकात. कायले राहू द्या ना, 2-4 साड्या बदलून पहा. आता एक घालून पाहिली ना, आता घालता आली तुम्हाला. रुपाली ताई साडी गिडी पण घालता मस्त येते बा तुम्हाला, काही असो. आणि तुम्हाला शोभते कोणतीही साडी घालता येते ना वहिनी. मला साड्या तर मला पहिल्यापासून घालता येते. शाळेच्या प्रोग्राम मध्ये घालून येते मी. आणि आता काय म्हणते कॉलेजमध्ये तर घालून जात असतो कधी कधी, कार्यक्रम वगैरे असले म्हणजे. त्याच्याने मला साड्या घालता येते सगळ्या. काय चालू आहे रे बा नंदा भावजायचं? काही नाही दादा, साडी घालून पाहिली वहिनीची. वहिनी म्हणते दादा साड्या घेऊन जा म्हणते माझ्याजवळच्या, किती लागते तर तुम्हाला म्हणते चांगल्या चांगल्या. मग दादा काय करू, घेऊन जाऊ काय? असं काय, घेऊन जा ना मग. काय आहे तुझ्या वहिनीसाठी काही कमी आहे काय? अजून घेऊन देतो तिला नवीन नवीन साड्या. दादा भरलंच आहे तुम्ही तर. वहिनीला घेऊन देता मला नाही घेऊन देत काय? आता माझं लग्न होईन तर मला साड्या घेऊन देजा नवीन नवीन. आता तुला कायले पाहिजे? वहिनीच्या तू नेऊन राहिली ना, मग आता वहिनीला द्यायला लागेल घेऊन. तिच्या जवळ राहील ना साड्या, तिला रोज साडी घालायला लागते. तू कोणती साडी घालणार आहे? हा, तिला घेऊन देतो नवीन, तू तिच्या घेऊन जाय सगळ्या जुन्या. हवं आपल्याला आता कपडे घ्यायला लागेल ना साक्षगंधाचे जवळ. हा, आईने तर काही गोष्टच नाही काढली अजून. घेऊन येतो. आता त्याने तो फोन नाही केला का साक्षगंध कधी करतो का काय करतो का लग्न कधी काढतो, एक फोन तर केला नाही त्यानं. मग आता आपणच फोन लावा काय त्याला? नाही दादा सांगे ना ते 2-3 दिवसानं म्हणे येतो म्हणे आम्ही म्हणे, आणि मग सांगतो म्हणे तेव्हा काढून घेऊ म्हणे साक्षगंध म्हणे. असं काय? आम्हाला नाही केला त्याने एखादा फोन? तुला तर करतच असं म्हणा, पण फोन करणं काम होतं त्याचं. साक्षगंध कधी घेते, काय घेते, लग्न कधी घेते, घ्या नाही तर नका घेऊ म्हणा. आम्हाला काय आमची पोरगी जड नाही आहे. कसे बोलता हो, सोयरे होय ना ते आपले, असे बोलता काय आता त्याच्यासोबत? सोयरे होय म्हणून काय झालं? हा, माय भिंत अक्कल तर पाहिजे त्याची जराशी. का आपल्या आता लग्न करायला लागते, एखादा फोन नाही काही नाही, काहीच नाही. सोयरेला फोन नसते लावत काय? काय माहिती कसे लोक आहेत तर. बरं आई कुठे गेली? आईसोबत काम होतं ना. दादा आई कधी त्या मला वाटते कांता काकूच्या घरी गेल्या वाटते, कायले गेली माहित नाही, पण कांता काकूच्या घरी गेली वाटते आई. अरे माधुरी, आईनं पैसे गिसे ठेवले काय त्या ट्रॅक्टरवाल्याला द्यासाठी? तो आला होता ना आता. तो माणूस आहे पहिलेच पागल, आपल्या गावातला आहे ना तो काय म्हणते फालतूच तर पहिलेच तो पागल आहे. त्याच्यात काय म्हणते त्याचेच पैसे ठेवले. मग म्हटलं आता ठीक आहे देऊन देतो म्हटलं त्याला. तर असं म्हटलं आई जवळ ठेवले तर देऊन देतो म्हटलं. नाही हो, माझ्याजवळ तर नाही ठेवले आईनं पैसे. ठेवले असते तर मी तुम्हाला हो नसतं म्हटलं काय. नाही ठेवले आईनं पैसे. माय बाई रुपाली, तू तर लय साजरी दिसून राहिली हो. साडी कोणाची बाई आहे? आई कुठे गेली होती तू? दादा तुला पाहून राहिला ना किती वेळचा. ही साडी बहिणीची होय? चांगली दिसून राहिली. काय म्हणत होता रे? आई मी काय म्हणतो त्या ट्रॅक्टरवाल्याचे पैसे
दिले का म्हटलं तुझ्याजवळ ठेवले का म्हटलं बाबानं का द्या लागते त्याले हा का दिले आहे असं काही म्हणून राहिलो मी कारण तो पोरगा आला होता आता त्याला पाठवलं बा मी घरी जाय म्हटलं सध्या आईली विचारतो म्हटलं मी हा कारण का त्यानं पहिले घ्याव त्याच्या मालकानं आणि त्यानं आता अजून मागायला याव म्हणून विचारपूस करून राहिलो नाही तर मग देऊन दिले असते माझ्या जवळचे अरे पैसे नाही द्या लागत म्हणे ते बाबा म्हणे ते काका ते सोबतीने हे काय रामभाऊ काका तर मग येईल असं वाटलं का पैसे देतो तर ते म्हणते म्हणे का पैसे नाही पाहिजे त्या मनानं डिझेल विझेल टाकून देजो असं म्हटलं म्हणे बा म्हणून मग बाकी काही मग बोलायचा विषयच नाही राहिला तिथं तर ते ना म्हणते ते त्या काकानं असं म्हटलं तर मग ते बाबानं डिझेल टाकून दिलं नव्हतं का त्या दिवशी किती लागते टाकून घे म्हणे आणि चला तर त्यानं टाकून घेतलं त्या पोरानं असं टाकलं रे त्याला माहित नाही काय गोष्ट बिना माहीत असल्याचं होत असते काय कुठं हा एवढंच पाहिजे ताई आपल्याला तू सांग म्हणे आता त्यानं म्हटलं का पैसे पाहिजे आणि आपण मग देऊन द्या झाले आणि यायनं पहिलेच व्यवहार केला असा बाबाचा व्यवहार आहे ना तो हातचा म्हणून मग ह्याचा असला तर मी करतो तो बरोबर ठीक आहे मग आता जो आपण खरेदी करायला खरेदीला जा लागेल ना आता साक्षगंधाची तयारी करायला लागते रुपालीच्या या मग तुम्ही पण हा आता आमंत्रण देऊन ठेवतो नाही तर मग वेळेवर म्हणाल शांताबाईनं आपल्याला बोलावलंही नाही म्हणूनच आता बोलावून घेतो चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपल्याला आता आपला राम राम तुम्हाला भेटू आता उद्या मात्र आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहायचं हा आणि व्हिडिओ पाहत राहायचे आपले कंटिन्यू व्हिडिओ पाहत जा रोज व्हिडिओ येते आपले शांताबाईचे भेटू मग आपण आता उद्या